रेकॉर्ड पण करतोय आजचं प्रोसिडिंग सगळं रेकॉर्ड होतंय. हे दिस इज द ओपनिंग टॉक्स. अकॅडमिक्स इयरचे ओपनिंगचे टॉक्स आहे असं समजून मी बोलतोय. बाय डिफॉल्ट दिस इज बिंग रेकॉर्डेड ऑल्सो. हे रेकॉर्ड पण केलं जात आहे. तुम्ही अभ्यास केला ना पॅसिव्ह वॉइस, हे रेकॉर्ड पण केलं जात आहे. दिस इज बिंग रेकॉर्डेड ऑल्सो. ऑल राईट. बघा, खूप सुंदर उदाहरण आहे. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. आपल्या अवतीभोवती जे काय घडतंय ते सगळं सुरळीत चाललंय का, हा माझा प्रश्न आहे काही शिक्षक आणि पालकांना. आपल्या अवतीभोवती जे काय घडतंय ते सगळं सुरळीत आणि सुव्यवस्थित चाललेलं आहे का, काय चित्र काय आहे. आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना घडतात दररोजच्या जीवनामध्ये, ज्या काही घटना, जे काही कामं केली जातात व्यक्तींच्या द्वारे, तर ही सगळी सुव्यवस्थितपणे आणि जबाबदारीनं पार पाडली जात आहेत का, याच्याविषयी काय म्हणायचंय. उत्तर फक्त येस किंवा नो ना, हो किंवा नाही. कोण सांगेल, कोणी पण सांगा ना. येस ऑर नो म्हणायचंय. आ काय म्हणायचं याच्याविषयी. बोला लवकर, लवकर बोला, लवकर बोला, म्हणजे आपण पुढे जाऊ. हा एज्युकेशनल गोल्स वर आपल्याला बोलायचंय. सांगा लवकर, कोण सांगताय. आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना घडतात त्या सगळ्या सुव्यवस्थितपणे पार पडल्या जातात का, काय दिसतं, काय चित्र आहे आज समाजामध्ये. हा नो. नो म्हणतात मॅडम. अर्थात प्रत्येकाचा अँगल वेगवेगळा असू शकतो. तो माझ्याकडून विचारलं तर बिग नो आहे, बिग नो. बघा फॉर एक्झाम्पल, बघा मुद्दे काय आहेत. फेअर एक्झाम, जबाबदाऱ्या पाळणं, रेस्पॉन्सिबिलिटीज फुलफिल करणं, किंवा रेस्पॉन्सिबिलिटीला जस्टिस करणं, जस्टिस देणं, न्याय देणं, जस्टिफाय करणं. फेअर एक्झाम्स मध्ये खूप काही आलं. मग हे एसएससी एक्झाम असतील, एचएससी एक्झाम असतील, किंवा तुमच्या युनिट टेस्ट असतील, इथपर्यंत आलंय आता सगळं. युनिट टेस्ट पर्यंत लोन येऊन पोहोचलेलं आहे. युनिट टेस्ट पर्यंत रोग येऊन पोहोचलेला आहे. आणि हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सरळ सरळ सिस्टमच्या नावानं बोंब मारतोय मी. आता हे युट्यूबला कोण काय व्हॉट्सअपला कोण कॉल करतं, एवढं वाईट वाटतं मला या लोकांचं. राग येतो, राग, तिरस्कार. सॉरी सॉरी, लॉन्ड्रीवाल्याचा फोन होता. उद्या दुकान बंद आहे. चला, सॉरी, हे माझ्याकडून तिरकं लिहिण्यात आलेलं आहे. थोडस मी करेक्ट करतो ह्याला. फेअर एक्झाम्स पुन्हा लिहितो, काय अडचण नाही. ते मला अयोग्य वाटतंय.
पहिला मुद्दा आहे फेअर एक्झाम्स. याच्यामध्ये आहे 10th एक्झाम्स, 12th एक्झाम्स आणि युनिट टेस्ट पण त्या भोवऱ्यात सापडायला लागल्यात हळूहळू. मग स्कॉलरशिपच्या एक्झाम्स असतील, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स स्कूल लेवलच्या आणि इतर पण. हा एक मुद्दा झाला. बर, एकाच ठिकाणी लिहिलं सगळं. चला, पुढचा मुद्दा काय होता? काय होता लवकर सांगा मला. व्हॉट वॉज द नेक्स्ट टॉपिक? रिस्पॉन्सिबिलिटी. काय कोण आहे रे? रेस्पॉन्सिबिलिटीज, त्याचं जस्टिफिकेशन असेल. अधिकाऱ्यांचा प्रामाणिकपणा मराठीत लिहितो. आहे समोरच उदाहरण आहे. चिंचपूरला 2 दिवस झाला लाईट नाही. सगळ्या समाजाला वाऱ्यावर सोडून दिलेलं दिसतंय. सोशल मीडियावर जे बघतोय मी ते. कोण रे आशिष 8 वाला? माईक बंद करा ना सगळे. बघा इकडं. हा, आणखीन दुसरी लाईन राहील ना आपली. नीट आहे, जेई आहे, सीईटी आहे, अर्थात एमपीएससी, यूपीएससी. यूपीएससी मध्ये देखील मध्यंतरी आलं होतं. कोणतरी IAS अधिकारी वशिल्याने त्याला बनवलं गेलं. बरोबर. अरे ऐसा क्यों हो रहा है भाई? चल ठीक आहे, ऍडजस्ट करून घ्या. ऑल राईट. सो हे सगळं का घडतंय आणि मी हे असं का लिहिलं? म्हणजे गोल्स लिहिलं, एज्युकेशनल गोल्स, इथे लिहिलं शैक्षणिक उद्दिष्ट, याच्या खाली हे लिहिलंय. काय याच्यामध्ये आपसामध्ये काही संबंध आहे का? आता रेस्पॉन्सिबिलिटी मध्ये बघा, जर आपण शैक्षणिक विचार करतोय तर टीचर्स, इथं काय काय येतंय? टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील आणि स्वतः स्टुडंट्स असतील. चाललंय काय आपलं? काल परवा अख्खा देश जळतोय, नीट मध्ये गपला. बरं हे का होतंय? ह्याच कुठंतरी बीज आपण डोबलेलं आहे, आपण बीज टाकलेलं आहे, आपण बीज रोवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही झाडं मोठी झाली आहेत. नुसतं बीज टाकलं नाही आपण त्याला खत पाणी घालतोय. म्हणजे बघा, मी कोणत्याही स्कूलचं नाव घेत नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये काय चाललं असतं की सहसा शिक्षकांना वाटतं की माझ्या विषयामध्ये मुलांना चांगले मार्क्स पडले पाहिजेत. बरं, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण काहीतरी रिमेडियल ऍक्शन यावर्षी घेणार आहोत खास करून. ते काय असेल ते शालेय मीटिंग मध्ये ते ठरलं जाईल. प्रत्येक म्हणजे आपल्या नियंत्रणामध्ये काय काय गोष्टी आहेत, तर ऍक्च्युअली सगळ्याच गोष्टी शाळेच्या नियंत्रणामध्ये आहेत. हा नीट वगैरेचा विषय म्हणा, युपीएससी म्हणा, एमपीएससी म्हणा, हे सगळे शाळेच्याच नियंत्रणामधील विषय आहेत. समजतंय का? म्हणजे या सगळ्या गोष्टींना 100% शाळाच आणि शालेय शिक्षकच जबाबदार आहेत असं मला म्हणायचं. याचं कारण काय? पालकांना लक्ष देऊन ऐका. बरं, पालकांसाठी काय, पालकांना जर खूप गडबड असेल तर मुद्दाम सांगतो, अर्थात हे सेशन जे आहे ते रेकॉर्ड पण होतंय. प्रत्येक पालकांनी कंपल्सरी, ज्या कुटुंबामधील प्रत्येकानं हे पुस्तक कंपल्सरी वाचायचंय. कुटुंबातील प्रत्येकाने हे पुस्तक कंपल्सरी वाचायचे. प्रत्येक कुटुंबात 1 किंवा 2 कॉपी ह्या पुस्तकाच्या असल्या पाहिजे आणि योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे. प्रत्येकानं कंपल्सरी वाचायचंय.
हे पुस्तक, श्यामची आई. कारण याच्यामध्ये ज्या जबाबदाऱ्या आहेत वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. आणि हे पुस्तक जर आई असेल तर आईनं कमीत कमी 5 वेळेस वाचावं आणि पप्पांनी कमीत कमी 3 वेळेस वाचावं. असं का? कारण पाल्याची जबाबदारी, पाल्य हा घडतो फक्त आईमुळंच. अर्थात वडिलांचा सपोर्ट असतो, मात्र जास्तीत जास्त सानिध्य पाल्याला आईचं मिळत असतं. म्हणून आईचा समजदारपणा जास्त असला पाहिजे, तर हे पुस्तक तुम्हाला समजदार बनवेल. प्रत्येक शिक्षकाने कंपल्सरी वाचायचे. प्रत्येकाने आपापली प्रत स्वतः विकत घ्यायची आहे. प्रत्येकानं कंपल्सरी घ्यायचंय. आणि घेतल्याबरोबर तुम्ही काय करायचंय, तुमच्या अख्ख्या फॅमिलीचा फोटो या पुस्तकासहित, 2 पुस्तकं असतील तर 2, 3 असतील तर 3, प्रत्येकाने कमीत कमी एक पुस्तक हे आपल्या घरात ठेवायचंय आणि प्रत्येकानं कंपल्सरी वाचायचंय. याच्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी दिल्या ज्या आई वडिलांनी मुलांसाठी केल्या पाहिजेत. आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, आता मुद्दाम नाव घेऊन सांगतो, जर त्या नीट प्रकरणातील लोकांच्या आईंनी हे पुस्तक वाचलं असतं आई वडिलांनी, तर त्यांची नावं या प्रकरणामध्ये आली नसती. हे का बोलतोय मी, हे पुस्तक वाचून तुम्हाला समजेल. एवढी ताकद, एवढी पॉवर या पुस्तकामध्ये आहे. बाय द वे, हे मी याच्या बाहेरचं काहीच बोलत नाही. जबाबदाऱ्या, पालकांची जबाबदारी काय आहेत याच्याविषयीचं विस्तृत लेखन इथं केलेलं आहे. अर्थात मला सांगायचं काय की आपण यावर्षी काय करणार आहोत थोडक्यात सांगतो आणि बाकी आपण विश्लेषण आपापल्या पद्धतीने करत बसा. आपण यावर्षी आपण काय ठरवलेलं आहे की आपला पाल्य ज्या पण इयत्तेत असेल, मी काल याच्याविषयी थोडीशी कुसरशी कल्पना दिली होती, आपला पाल्य ज्या पण इयत्तेत असेल, लक्षात घ्या मी आहे बरं, हा संदर्भ अगोदर क्लिअर करतो. बघा, जोही व्यक्ती असेल, मग तो जनावरांकडे जाणार असो, गुराखी म्हणतो आपण त्याला, शेतकरी असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, कुठला लेबर असो, कुठला एम्प्लॉय असो, तहसीलदार असो, तुमचा पोलीस कर्मचारी असो, पोलीस ऑफिसर असो, कलेक्टर असो, कोणताही व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती, व्यावसायिक असो, ज्युडिशरीमध्ये काम करणारा व्यक्ती असो, चार्टर्ड अकाउंटंट असो किंवा कोणताही व्यक्ती म्हणतोय मी, हे वेगवेगळ्या व्यवसायाची फक्त नावं घेतो, प्रोफेशनची नावं घेतोय. प्रत्येक व्यक्ती हा एका सिस्टम मधून पार पडत असतो आणि त्या सिस्टमचं नाव आहे स्कूल. 11वी आणि 12वीच्या दरम्यान किंवा 11वी-12वीच्या नंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये किती रेग्युलरली अटेंडन्स विद्यार्थ्यांद्वारे लावली जाते त्याबद्दल साशंकता आहे. खरं तर लावली जातच नाही हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु 10th पर्यंत सर्व लोक कंपल्सरी अटेंडन्स लावतात, कंपल्सरी अटेंड राहतात, हजर राहतात, अटेंड करतात. दुसरी गोष्ट, 10th पर्यंतची विद्यार्थ्यांची मानसिकता खूप वेगळ्या स्तरावर असते. तो 100% रिसिव्हर असतो, आज्ञाधारक असतो 100%. मग जर असा विद्यार्थी भेटून जर त्या शाळेला, त्या शाळेतील शिक्षकांना, ज्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यावर फर्स्ट पासून LKG UKG पासून ते 10th पर्यंत ज्या शिक्षकांनी संस्कार केले, जर ते संस्कार योग्य नसतील, मी अयोग्य म्हणत नाही, जर ते संस्कार योग्य नसतील तर ह्या सगळ्या बाबी पुढे येतात. कारण प्रत्येक व्यक्ती याच्यामधला ज्यांनी काही लफडे केले हे लोकांनी, नीट असेल, CET असेल, JEE असेल, आजकाल प्रसार माध्यमामध्ये पण बघा, दररोज या कलेक्टरनं लफडं केलं, त्या आमदारानं लफडं केलं, त्या खासदारानं लफडं केलं, एवढे करोड खाल्ले, तेवढे करोड साईड लावले, तेवढे त्यांच्या घरामध्ये नोटांची थप्पी भेटली. हे का होतंय? याचं कारण फक्त आणि फक्त शिक्षक आहे, मी खरं बोलतो. अर्थात त्यातला काही पार्ट पालकांचा आहे आणि अतिशय कमी पार्ट हा विद्यार्थ्याचा आहे. कारण का, जर तुमच्याकडे तो LKG UKG सोडून द्या, जर तुमच्याकडे तुमच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या स्कूल्स असतील, जस्ट अ मिनिट, वेगवेगळ्या स्कूल्स असतील, यांच्याकडे तो विद्यार्थी जर 10 वर्षे होता तर 10 वर्ष सिस्टमनं काय शेण खाल्लं का? त्यांच्यामध्ये योग्य ते संस्कार का रुजवले नाही? बरं, तुम्ही म्हणाल सर रुजवले तरी हो, प्रमाण कमी होईल, 100% थांबवता येणं शक्य मलाही वाटत नाही. मात्र शिक्षक या प्राण्यांना, माझ्या सहित सगळे लोक आले याच्यामध्ये,
शिक्षक या प्राण्यानं जर योग्य गोष्टी, योग्य काय आणि अयोग्य काय हे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्याच्या ब्रेनमध्ये, बुद्धीमध्ये रुजवलं, मनामध्ये रुजवलं, त्याच्या पेशीमध्ये रुजवलं, तर ह्या भानगडी कमी होताना दिसतील. त्यामुळे शाळांची जबाबदारी अशी आहे की बाबा उद्याचा नागरिक जो घडणार आहे तो चोर कलेक्टर बनण्याच्या पेक्षा प्रामाणिक भिकारी बनला तरी चालेल. कारण मुद्दा मी एक व्हिडिओ टाकतो, एक IPS अधिकारी आहे आणि तो जेलमध्ये होता, तर त्याची स्वतःची जुबानी ऐका. त्याबद्दल मी एक लाईन सांगतो. जर चांगला व्यक्ती असेल ना, एक दिवस जरी जेल असेल, एक दिवस जेल, लक्षात घ्या, तर ते आत्महत्येपेक्षा खूप वाईट आहे. म्हणजे मरण खूप चांगलं, मात्र एक दिवसाची जेल म्हणजे खूपच वाईट. एक सिंगल डे म्हणतोय मी. आता हे मंडळी बघा, हे नीटवाली मंडळी किती लोक गेली जेलमध्ये दिसतंय. एवढ्या दिवस गेले तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, यांना प्रत्येकाला असं वाटतं की मी मेलेलं बरं, मात्र जेलमध्ये नाही राहिलं पाहिजे. आता याच्याविषयीचा व्हिडिओ मुद्दा मी आज शेअर करतो. एक IPS अधिकारी स्वतः 1.5 वर्ष जेलमध्ये होता. आता तो ते महाशय आता वकिली करतात. ऐका त्यांचं का गेला असेल, कशामुळे, ते सगळं त्यांचं इंटरव्ह्यू मध्ये पॉडकास्ट मी तुम्हाला पाठवतो, प्रत्येकाने ऐका. तात्पर्य त्याच्यामुळे प्रामाणिक भिकारी व्हा चालतंय. भिकारी प्रामाणिकपणा तरी तो श्रेष्ठ आहे चोर कलेक्टर पेक्षा. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. जे आंदोलन, स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळेस जेलमध्ये गेले त्यांचा वेगळा विषय आहे. त्या ठिकाणी अभिमान, स्वाभिमान होता, देशाभिमान होता, देश गौरव होता. तो देशासाठी गौरवाची गोष्ट होती. साने गुरुजी पण तुरुंगात होतेच ना 3 वेळेस, आणि हे पुस्तक स्वतः साने गुरुजींनी तुरुंगात असताना लिहिलेलं आहे. पुस्तकाची सुरुवात केलेली आहे 9 फेब्रुवारी 1933 ला, तुरुंगात होते ते, आणि पुस्तक संपवलेलं आहे 13 फेब्रुवारी 1933. सोमवारी चालू केलं आणि गुरुवारी पहाटे पुस्तक संपवलेलं लिहून. 5 दिवसामध्ये पुस्तक संपवलं. म्हणजे एकूण 42 टॉपिक्स आहेत, त्यामधील 36 टॉपिक्स हे तुरुंगात लिहिले, 9 टॉपिक्स बाहेर असताना लिहिले. 36 आणि 9 45 झाले. मग 3 कुठे गेले तर 3 कमी केले. असे एकूण 42 टॉपिक्स या पुस्तकामध्ये आहेत. त्या टॉपिक्सच्या माध्यमातून त्यांनी फक्त आणि फक्त संस्कारच सांगितले. काय संस्कार, काय योग्य, काय अयोग्य, हे या पुस्तकामध्ये सांगितलंय. तात्पर्य हे लोक पण तुरुंगात गेले, मात्र हा वेगळा देशाभिमान, देशगौरव होता. ते योग्य कामासाठी गेले होते. आणि हे मंडळी काल जे गेले तुमचे नीटवाले वगैरे, हे सगळे अयोग्य कामासाठी गेलेत. त्यांना बाहेर येऊन मान वर करून बघण्याची देखील इच्छा होत नाही. IPSचं जे IPS अधिकारी आहेत त्यांची स्वतःची जुबानी ऐका. बाय द वे, काय घडवायचं आपल्याला? आपल्याला हा प्रामाणिक नागरिक घडवायचा, हे आपलं शैक्षणिक गोल आहे, हे आपलं शैक्षणिक थीम आहे. मग यासाठी जीवाचं रान करू आपण. यासाठी शैक्षणिक मूल्य आपल्याला रुजवावं लागतील, आणि ही मूल्य बाहेरून विकत नाही आणायची. आपण ज्या दररोजच्या जे काही सकाळच्या प्रार्थनेमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रार्थना घेतो, राष्ट्रगीत असेल, तुमचं राज्यगीत असेल, याच्यामध्ये ते जीवन मूल्य, शैक्षणिक मूल्य असे खचाखच भरलेले आहेत. ते फक्त उघडून आपल्याला दाखवायचे आहेत, आणि त्याचे संस्कार आपल्या मुलांवर, आपल्या विद्यार्थ्यांवर करायचे. तर उद्याची ही चोर मंडळी तयार होणार नाही. जर शाळा आणि पालक लोक आज सावध असतील तर उद्याचे चोर तयार होणार नाहीत. बघा, पोलीस खात्याविषयी प्रचंड असंतोष आहे अख्ख्या देशामध्ये. बघा, तुम्ही बघा आजूबाजूला जाऊन बघा काय घडतंय ते. मी म्हणत नाहीये, जे चाललंय त्याच्याविषयी बोलतोय. कोणतंही घ्या तुम्ही, लिगल घ्या, लिगल मध्ये कुठं चांगलं. परवा त्यात विनाकारण सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसनं विनाकारण वक्तव्य केलं, कॉक्रोच जनता पार्टी, त्याचं फलित आहे, त्याचं प्रोडक्शन आहे. तात्पर्य कोणताही शब्द योग्य पद्धतीनं, अच्छा ते वक्तव्य झालं, परंतु अर्थात ज्युडिशरी विषयी देखील प्रचंड प्रमाणात लोक असंतुष्ट आहेत. म्हणजे कोणतंही डिपार्टमेंट वाचलेलं नाही. मग ते मुख्यमंत्र्याचं ऑफिस असो, पंतप्रधानांचं ऑफिस असो. मग हे का घडतंय का, मी पुन्हा एकदा सांगतो, आठवण करतो. प्रत्येक व्यक्ती हा शाळा या सिस्टम मधून जातो, म्हणून
त्याच ठिकाणी आपल्याला आपण त्याला करेक्ट करणं आवश्यक आहे. तर उद्याचा नागरिक हा प्रामाणिक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात लढाई खूप मोठी आहे, लांब लचक आहे, खूप वेळ लागणार आहे, मात्र कुठंतरी कोणाला तरी चालू करणं आवश्यक आहे. तर जेही विद्यार्थी आपल्याकडे असतील त्यांना योग्य पद्धतीनं आपण त्यांना बनवणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने तुम्हाला सांगत होतो मी की समजा आपल्याकडे एखादा विद्यार्थी सातवीला आहे, तर तो 7वी, 8वी, 9वी आणि 10वी त्याचा एक आपला एक प्रतिकात्मक स्वरूप तयार करायचंय की हे 10वीला याच्यामध्ये सामाजिक मूल्य काय असतील, शैक्षणिक मूल्य काय असतील, सामान्य समजदारी काय असेल, वर्तणूक काय असेल, नॅशनल व्हॅल्यू याच्याकडे काय असतील, ह्या सगळ्या विषयी आपल्याला एक त्याचं चित्रण करायचं इमॅजिनरी. आणि हे पालकांशी संवाद करून पालकांना सांगायचंय की हा तुमचा विद्यार्थी आज असा आहे, 7वीला असा असेल, 8वीला असा असेल, 9वीला असा असेल, 10वीला ज्यावेळेस तो बाहेर पडेल तो अशा पद्धतीने परिपूर्ण असेल, त्याची विचार करण्याची क्षमता अशी असेल. मग त्याचा चोरी करण्याचा कल म्हणजे अप्रामाणिकपणाचा कल किती असेल, प्रामाणिकपणाचा कल किती असेल, या सगळ्या गोष्टी. तर याच्यासाठी काय करावं लागेल, अर्थात या सगळ्या मी जे बोलतोय आता हे आपल्या शैक्षणिक गोष्टींमध्ये त्याचा समावेश होईल की सिलेबसला धरून ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवायची, हा सगळा आपला स्कूलच्या मीटिंगमध्ये जे काही टॉस करण्यासाठी मुद्दे आहेत ते तिथं टॉस केले ते तिथं विचारात घेतले जातील. तात्पर्य मोठे मला हा संदेश सांगायचा आहे की या वर्षी आपण प्रत्येक पाल्याचं फायनल प्रोडक्ट काय असेल याच्याविषयी एक प्रारूप बनवणार आहोत की ठीक आहे, हा तुमचा विद्यार्थी, हा याचं फायनल प्रोडक्ट असं असेल. जर तो 8वीला असेल तर 8वी, 9वी, 10वी त्याकडून काय काय अपेक्षा आहेत, काय काय त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असतील, हे सगळं आपल्याला पालकांना प्रॅक्टिकली सांगायचंय. आणि याच्यामध्ये मग विद्यार्थ्यांचं काय त्याच्या जबाबदारी असतील, रेस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द स्टुडंट्स, रेस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द पॅरेंट्स आणि रेस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द टीचर्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पेपरवर मांडून प्रत्येकाची फाईल तयार करायची आहे. आणि त्या पद्धतीने जर चाललं तर आपला प्रॉडक्ट हा काय त्याला आपण म्हणतो, वाकडा निघू शकत नाही. समजतंय का? समजा आजची जी दुर्दशा चिंचपूरची समजा सांगितली अंधारे सरांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून की बाबा रे बाबा अधिकाऱ्यांना आम्ही फोन केले, हे अधिकारी फोन उचलत नाहीत. तर हे माझ्या मते अप्रामाणिकपणाचं वर्तन आहे. जर काही अडचण नसून त्यांनी जर फोन बंद ठेवला असेल तर, आता हा मुद्दा जोपर्यंत फॅक्ट माहित होत नाही तोपर्यंत अंदाज असाच आहे किंवा ते की शेतकऱ्यांना बघा, एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या गायी त्या गावामध्ये आहेत, मग हे गेलं कुठं? तर तात्पर्य म्हणजे याच्याविषयीची समजदारी त्या व्यक्तीमध्ये का नाहीये? कारण कुठंतरी तो व्यक्ती ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेतील शिक्षकांनी सुट्ट्या मारलेल्या असाव्यात असा अंदाज वर्तवता येतो या ठिकाणी. तात्पर्य मला असं वाटतं, मला जे सांगायचे त्यातले बऱ्याचशा गोष्टी पालकांना, विद्यार्थ्यांना, तसेच शिक्षकांना क्लिअर झाला असेल. अधिकाऱ्यांचा प्रामाणिकपणा आहे, हे तर विषय मी कव्हर केलेलाच आहे. मग IAS म्हणजे शिपायापासून IAS पर्यंत काय चाललंय बघा, प्रत्येक जण तुमच्या हाताकडे बघतो, तुमचं काम लवकर करायचे पैसे दे. अरे म्हणजे किती स्वच्छ अप्रामाणिकपणा आहे प्रत्येक विभागामध्ये. तर हे सगळं क्लिनिंग आपल्याला शाळांना, स्कूल्सना, शैक्षणिक संस्थांना करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शैक्षणिक संस्था या गोष्टींसाठी ऍक्टिव्हपणे काम करत नाहीत तोपर्यंत देशाचं वाटोळं होणं थांबवू शकत नाही, असं मला म्हणायचंय. तर याविषयी पालकांना माझं बोलणं जवळजवळ संपलेलं आहे. या ठिकाणी मला अर्धविराम घेण्याची इच्छा झालेली आहे. परंतु तरी पण पालकांना कोणाला काही बोलायचं असेल, तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील या अनुषंगानं तर विचारू शकता. त्याच्यावर आपण त्याप्रमाणे चर्चा करू. कारण कालच मी सांगितलं होतं की हा थोडासा प्रोएक्टिव्ह सेशन असेल, इंटरॅक्टिव्ह सेशन असेल. यू टू पार्टिसिपेट प्रोएक्टिव्हली असं मी बोललो होतो. सो इंटरॅक्टिव्ह सेशन असावं असं माझं मत आहे. शिक्षक किंवा पालक याविषयी, या सगळ्या बोलण्याविषयी आपल्याला काय बोलायचंय का? नसेल बोलायचं तर ऍटलिस्ट एवढं सांगू शकता की सर बहुतेक मुद्दे कव्हर झालेले आहेत आणि हे योग्य धोरण आहे, या पद्धतीने आपण चाललं पाहिजे, असं कोणतरी ऍटलिस्ट अनुमोदनात्मक बोललं तरी चालेल. अर्थात शिक्षकांच्या पेक्षा
वेगळा व्यक्ती बोलावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि कुणीच नाही बोलल्यास मग शिक्षकांनी बोललं तरी चालेल. येस पॅरेंट्स बोला. आणखीन काय करता येऊ शकतं त्याबद्दल आयडिया सांगू शकतो तुम्ही लवकर लवकर प्लीज. मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी लाईट वगैरे नाही त्यामुळं तशी संख्या तरी पण बऱ्या प्रमाणात आहे, बऱ्याचपैकी आलेली आहेत. यस शिक्षकांनी काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. कमॉन टीचर सॉरी काय आय एम सॉरी पालकांनी पालक पालक प्लीज 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 पालक लोक प्लीज पुढे या, स्वतःहून बोला. मॅडम बोला बोला बोला. कोण बोलतोय का? बोला मी इथंच आहे. पालक लोक बोला ना. अर्थात सगळे लोक हुशार आहात, बोलण्याचा प्रयत्न करा. संविधानाने दिलेला आपला कलम 19 मधील पहिल्या भागाचा उपयोग करा, व्यक्त व्हा. बोलताय कुणी? बोला 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 बोला. आपलं मत मांडायचंय. बोला बोला शिका. बरं चला शिक्षकांपैकी कोणतरी या बाबा बोला. म्हणजे आपण आपल्या आजच्या विषयाची सांगता करू लवकर. टीचर्स कमॉन 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 बोला. कधी बोलायचं तुम्ही? टीचर्स कम फॉरवर्ड. या ना पुढं. पालक लोक बघताय बरं का, टीचर लोक बोला लवकर. हा कमॉन कौन आता है आगे? लवकर या. प्रतिकात्मक छडी आहे, प्रतिकात्मक. झाले सर बऱ्यापैकी कव्हर. अच्छा प्रवीण भारती बऱ्यापैकी सर आले आहेत वा. म्हणजे छडीशिवाय तुम्हाला समज नाही. छडीच खायची आता. ओके ओके सांग बोला 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 सर. तुम्ही झालेत पालकांच्या वतीने तुमच्या भावना. हा बरोबर बोला. नाही झालेत बऱ्यापैकी कव्हर मुद्दे सगळे, आणि ह्यावरतीच काम करणं गरजेचं आहे आपल्याला. यावरती काम करणं गरजेचं आहे. सगळ्या पालकांची, समाजाची आणि आपली सगळ्यांची तयारी, मानसिक तयारी असणं गरजेचं आहे. आणि या गोष्टींना आपण आळा घालू शकतो का, काय वाटतंय? जर आपण व्यवस्थितपणे काम केलं तर या भविष्यात गोष्टी घडण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं का, या चोऱ्या माऱ्या? नक्कीच 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 सर, नक्कीच. कारण याचं प्रवीण मूळच भारती सर. याचं बरोबर, मूळच बोला. शाळेच्या याच्यापासून चालू होत आहे. त्यामुळे शाळेतून आपण जरी अपेक्षा जास्तीची केली तरी 10 जरी त्याच्यातून चांगल्या विद्यार्थी घडले तर नक्कीच समाजामध्ये ते 10चे 100 होतील. अगदी बरोबर. मी 10 म्हणण्यापेक्षा मी म्हणतो खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला तो टीका लावायचा आहे प्रामाणिकपणाचा. प्रत्येक जण प्रत्येका डोस 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 बरोबर, प्रत्येकाला डोस द्यायचा आहे. आणि अर्थात बघा आजकाल पोलिओ मुक्त झाले आपलं सगळं भारत. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं पोलिओ मुक्त झाला त्या पद्धतीनं हे अप्रामाणिकपणापासून मुक्तता होण्यासाठी आपल्याला त्या प्रकारचे डोस द्यावे लागतील. अर्थात थोडंसं तेच कव्हर करतो मी की सिलेबस हे फक्त निमित्त किंवा माध्यम वापरून त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी रुजवता येतील त्या सगळ्या करायचं आपला. अर्थात हे सगळं शैक्षणिक मीटिंग मध्ये आपल्या होणारच आहे. बरोबर. थँक्यू प्रवीण सर. प्रवीण सरांचं बोलणं हे प्रमाण मानून म्हणजे पालकांच्या वतीनं व शिक्षकांच्या वतीनं तसं दोन्ही, तसं ते स्वतः दोन्ही भूमिकामध्ये आहेत सध्या. ते ऍज अ पालक म्हणून देखील आहेत आणि ऑफकोर्स टीचर्स आहे, टीचर तर आहेत. नुसतं टीचर नाही तर ते नावाजलेले टीचर या स्वरूपात वावरत आहेत. तर थँक्यू प्रवीण सर. आणि मला असं वाटतं हा सगळ्यांनी आपण प्रण घेऊ आणि या पद्धतीने आपण या शैक्षणिक वर्षामध्ये वाटचाल करू. सगळ्यांना, सगळ्या टीचर्स, पॅरेंट्स आणि सगळ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. उद्यापासून आपण विषयाला हात घालू. अर्थात 2 पार्ट मध्ये असेल. इंग्लिशचा पार्ट कव्हर झाल्यानंतर मग तो UPSCचा फाउंडेशन कोर्स जो आहे तो
आपण शेवटच्या सत्रामध्ये घेणार आहोत. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा कमी वेळेत असेल तरी खूप महत्वाचा असणार आहे. सगळ्यांना आवाहन करा, सगळ्यांनी चर्चा करायची. अर्थात जूनसाठी कसल्याही प्रकारचं तुमच्याकडून काही कलेक्शन फीच्या स्वरूपात केलं जाणार नाही. आणि जून 25 पर्यंत प्रवीण सरांनी सांगितल्याप्रमाणे ते मेसेज बघा. अर्थात ही जी फी आहे ती फी आपण कोणतेही आपण स्वतः वापरत नाही, तर त्याच्यामधून आपण पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी तर शिक्षकांसाठी पुस्तकच आणतोय. तर ते खऱ्या अर्थानं फी नसून ते कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण त्याला काय म्हणू, आपण कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय असतो, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय, बुक्स साठी जे कॉन्ट्रीब्युशन काय म्हणतो आपण त्याला योगदान. मराठीमध्ये, योगदान आपला. त्याप्रमाणे एक छोटस फक्त विद्यार्थ्यांना डिसिप्लिन लागावी त्या अर्थानं ते चालू केलेलं आहे, तेही पालकांच्या सूचनेनुसार. ऑल राईट, सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा, थँक्यू व्हेरी मच. आणि उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा 8 वाजता भेटू आपण विद्यार्थी. थँक्यू पॅरेंट्स, थँक्यू सो मच फॉर बिईंग विथ अस.